हाय. आजच्या व्हिडिओचं टायटल तुम्ही वाचलं आहे. नातीगोचीचा हा भाग दुसरा आहे. नातीगोची हा जो व्हिडिओ होता त्याच्यात अर्थातच जे आपलेच नातेवाईक पण ज्यांच्यामुळे खूप त्रास होतो किंवा जे ॲक्च्युली त्रास देतात अशा नातेवाईकांविषयी एक गंमतशीर म्हणून तो व्हिडिओ होता. पण त्याचाच हा आज दुसरा भाग आहे. आणि हा विषय घ्यावा असं बऱ्याच जणांनी सुचवलेलं होतं, तर त्यानुसार आजचा व्हिडिओ. बघा, यामध्ये मी अशा नातेवाईकांबद्दल बोलणार आहे ज्या नातेवाईकांचं महत्त्व आपल्याच घरातल्या लोकांनी खूप वाढवून ठेवलेलं असतं. किंवा आपण ज्याला म्हणू ना, मराठीत एक शब्द आहे छान, त्याला प्रस्थ असा शब्द आहे. तर अशा नातेवाईकांचं प्रस्थ असतं आपल्या घरामध्ये. म्हणजे त्यांना एखादी शाही ट्रीटमेंट द्यावं तसं त्यांचं सगळं आगत स्वागत असतं. आणि ते त्या आपल्या घरामध्ये अशा तऱ्हेने अधिकार चालवतात की जसं काही ते राजे आहेत. तर बघा, प्रत्येकाच्या असं नाही, पण बऱ्याच जणांच्या घरात तुम्हाला असं कोणीतरी तर सापडतंच ज्या नातेवाईकाला खूपच मोठं करून ठेवलेलं असतं घरातल्यांनी. आणि मे बी त्यांची पर्सनल कारणं असतील, कुठे आर्थिक मदत केली असेल किंवा त्यांच्या लहानपणात कोणी सांभाळलं असेल, त्यांचे काही लागेबांधे तसे असतील, व्हॉटेवर हे त्यांचं कारण असेल. पण त्यांनी त्या नातेवाईकाचं प्रस्थ इतकं वाढवून ठेवलेलं असतं की त्यांच्यामुळे घरामध्ये असणाऱ्या बाकी सदस्यांनासुद्धा त्या व्यक्तीचं जे बडेजाव आहे तो फार सहन करायची वेळ येते. आणि गोची ह्याचमुळे होते की असा जो चांगला वागणारा नातेवाईक आहे असं म्हणून त्याला मोठेपण दिलेलं असतं, तो ॲक्च्युली त्यांनी तसं सगळ्यांची वागायला हवं, पण असं होताना दिसत नाही. आणि म्हणूनच ते गोची या कॅटेगरीमध्ये येतं, कारण ते सुखदायक नसतं. तर अशा कोणी आत्या असतात, अशा कोणी मावश्या असतात, अशा कोणी काकू असतात, किंवा पुरुष वर्गांमधलं पण कोणीतरी असा बडेजाव करणारा व्यक्ती असू शकतो की ज्याला आपल्या घरामध्ये फारच महत्त्व दिलेलं असतं. म्हणजे ते येणार म्हणजे ते ठरवणार की त्यांनी केव्हा यायचं, त्यांनी किती दिवस राहायचं, ते कुठच्या खोलीत राहणार, त्यांच्या अनुसार सगळ्या गोष्टी मग व्हायला लागतात. त्यांना आवडतं तसंच सगळं जेवण बनतं. त्यांच्या झोपेच्या, खाण्याच्या किंवा बाहेर जाण्याच्या वेळेप्रमाणे सगळ्या घरांनी ॲडजस्ट करायचं, असे सगळे प्रकार सुरू होतात. आणि मग डेफिनेटली सगळ्या घराला या गोष्टीचा त्रास होतो. गोष्टी इथपर्यंतच न राहता काही दिवसांनंतर, महिन्यांनंतर असं व्हायला लागतं की ती जी कोण व्यक्ती असेल तिला त्याचा इतका गर्व म्हणा किंवा अधिकार वाटायला लागतो की घरातल्या कोणाशीही कुठच्याही गोष्टीवरनं बोलणं किंवा जिथे आपल्याला मागितलेलंच नाही आहे तिथे जाऊन सल्ला देणं, मुलांच्या पर्सनल गोष्टींविषयी बोलणं, जसं की मग मुलांचे मार्क मिळणं असेल त्याच्यामध्ये चपढप करायची, त्याच्यामध्ये परस्पर अधिकार घेऊन त्याला काहीतरी बोलायचं. संस्कारांच्या बाबतीत असेल, आता एखादं मूल समजा घरात त्याची काही वागताना चूक झाली तर आईने बोलणं राहिलं बाजूला, ते नातेवाईकच पुढे येऊन त्या मुलीला बोलायला लागतात, हे तू काय करतोय, किंवा हे काय संस्कार आहेत का, असं वागायचं असतं का, वगैरे वगैरे. तर हे म्हणजे आई वडील राहिले बाजूला आणि नातेवाईकच पुढे येऊन बोलायला लागतात संस्कारांविषयीच्या गप्पा, जे की निश्चितपणे इरिटेटिंग होतं. किंवा अभ्यासातले डोस पाजायला लागतात की असे कसे मार्क आहेत, हे काय मार्क आहेत का, अभ्यास करतो का नाही. आणि म्हणजे अशा बऱ्याच पर्सनल गोष्टी ते बोलायला लागतात. आणि अशा वेळेला मला आश्चर्य वाटतं त्या आईवडिलांचं की ते इतके मूग गिळून गप्प असतात की त्यांनी खरं तर सांगितलं पाहिजे ना की तुम्ही माझ्या मुलांना कुठपर्यंत बोलणं ठीक आहे, की तुम्ही कशात पडलं पाहिजे आणि कशात नाही पडलं पाहिजे, ही सीमारेषा आईवडिलांनी आखून दिली पाहिजे घरांमध्ये, तर ती जपली जाईल ना. पण हे होतं आणि याचे सगळे त्रास शेवटी मुलांना भोगावे लागतात. खूपदा असं होतं काही घरांमध्ये की जा कोणाकडे तरी राहायला आणि तिथे जाऊन शिक असं सांगितलं जातं. त्यांची काय आर्थिक परिस्थिती असेल किंवा तिथे त्या गावात शाळा नसतील, व्हॉटेवर कारणं अनेक असू शकतात. पण या सगळ्याच्या मला असं वाटतं की पहिली जी प्रायोरिटी लिस्टवरची गोष्ट आहे ती काय बघितली पाहिजे, ज्या नातेवाईकांकडे आपण मुलाला पाठवतोय किंवा मुलीला पाठवतोय त्या नातेवाईकांशी ती कम्फर्टेबल आहे का, किंवा तो कम्फर्टेबल आहे का, त्या नातेवाईकांचं वागणं असं आहे का की आपलं मूल तिथे सुरक्षित राहील, त्याला आपल्या आईबापाची माया तिथे मिळेल का. नुसतं एक शिक्षण मिळतं आहे या एका कारणासाठी तुम्ही अशा घरात तर नाही ना पाठवत आहे जिथे त्याची किंमतसुद्धा ठेवली जाणार नाही
किंवा रादर उलट तिथे त्याला अतिशय काय म्हणू ना चुकीच्या पद्धतीने वागवलं जाईल, अपमानास्पद वागवलं जाईल. तर हे सगळे विचार अशा मुलांना इकडे तिकडे पाठवताना खरंच व्हायला हवेत. कारण अशी जी स्वतःची फरफट झालेली आहे, बऱ्याच मुलांशी मुलींशी बोलणं माझं झालेलं आहे. त्यामुळे त्यांचा तो जो आयुष्यातला पिरियड असतो तो इतका वाईट गेलेला असतो नातेवाईकांमुळे की त्यांना ते आठवायला सुद्धा नंतर नको असतं, की नको ती शिक्षणाची वर्ष मला आठवायची पण नाहीत, कारण मी ह्यांच्याकडे होतो किंवा मी ह्यांच्याकडे होते असं सांगतात ते. ह्याच्या अगदी उलट पण होतं, की कोणाची तरी त्या आपल्या आवडत्या नातेवाईकाची मुलंच आपल्या घरी आणून ठेवायची राहायला. का? तर त्यांना शिकवायचं आहे म्हणून. अरे पण तुमचं घर मुळात एवढं सगळ्यांना ॲकोमोडेट करेल एवढं आहे का? त्यात त्या बेसिक सुविधा आहेत का? दुसरी गोष्ट, तुम्हाला स्वतःला तुमच्याकडे एवढं मनुष्यबळ आहे का, की एवढी स्वतःची 2 आणि दुसऱ्याची 2 मुलं तुम्ही सांभाळू शकता, नीट त्यांना खाऊ-पिऊ घालू शकता, ही तुमची मुळात काही कपॅसिटी आहे का? ह्या गोष्टींचा विचार पहिले नको का करायला? का आपलं घर अशा ठिकाणी आहे की जिथे शिकता येतंय, म्हणून कोणालाही ॲकोमोडेट करायचं आणि मग सगळ्यांनाच कसं तरी वाढवायचं, ह्याला तरी काय अर्थ आहे? म्हणजे मला हे कळत नाही. पाठवणाऱ्याची मला कमाल वाटते आणि असं बोलवणाऱ्यांची सुद्धा मला कमाल वाटते. तर आपल्या घरातल्या मेंबर्सचे हाल करून आपण इतरांना अशा तऱ्हेने नाही बोलवलं पाहिजे किंवा याच्या अगदी विरुद्ध आपल्या मुलांचे हाल करून आपण त्यांना इकडे तिकडे असं नाही पाठवलं पाहिजे, की जिथे त्यांना असे प्रश्न येणं शक्य आहे. तर अशा दोन्ही पद्धतींनी नातेवाईकांचे त्रासच होतात आणि ही गोचीच होते एक प्रकारे. आणि मग ह्याच्या उपर काय होतं, की तुम्ही काही वर्ष जर त्यांच्याकडे शिकायला पाठवलेलं असेल किंवा मग त्यांचं कोणी इथं आलेलं असेल, तर मग त्या माणसाला तो अधिकार वाटायला लागतो, की त्या व्यक्तीच्या कुठच्याही पर्सनल लाईफमध्ये जाऊन आपण बोलू शकतो. आणि मग अशा वेळी असं होताना दिसतं, की त्या मुलांच्या शिक्षणात म्हणजे त्यांनी आता कुठच्या साईडला जावं, त्यांनी काय पद्धतीचं शिक्षण घ्यावं, त्यांनी नोकरी कुठे करावी, त्यांनी लग्न करताना जोडीदार कसे निवडावे, ह्या पर्सनल मॅटरमध्ये सुद्धा हे नातेवाईक स्वतःचा अधिकार असल्यासारखे घुसायला लागतात, गाईड करायला लागतात, टोमणे मारायला लागतात आणि हे असह्य होतं एका पॉईंटला. आणि मुलांना असं वाटतं, की तुम्ही आमचे आईवडील आहात, तर तुम्ही हे सगळं सहन का करता त्यांचं बडेजाव आणि त्यांचा अधिकार गाजवणं. तर हे कुठेतरी ज्यांनी या नातेवाईकांना एवढा थारा दिला आहे त्यांचीच ही जबाबदारी असते. तर त्यामुळे तुमच्या मनात एखाद्या नातेवाईकाबद्दल कृतज्ञ भाव असणं ही चांगली गोष्ट आहे, आदर असावा. पण त्या आदराचा गैरफायदा घेणारे जर नातेवाईक तुम्हाला मिळालेले असतील, तर त्या नातेवाईकांचा त्रास माझ्या मुलांना, माझ्या घरातल्यांना, माझ्या नवऱ्याला, माझ्या इतर लोकांना झाला नाही पाहिजे, ही काळजी कुणीही घेतलीच पाहिजे. तर हा आहे नातीगोचीचा आजचा विषय. कसा वाटला मला सांगा. मी इथेच थांबते.